आज आपण आरक्षण चळवळीची सद्यस्थिती या विषयावर भारतीय समाजातली सद्यस्थिती काय आहे, आरक्षण चळवळीची सद्यस्थिती काय आहे याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपण पाहतो की भारतीय समाज आणि सामाजिक चळवळी ह्या कधी निर्माण होतात. समाजामध्ये सामाजिक चळवळी ह्या कोणत्या कारणाने निर्माण होतात याचा जर आपण थोडक्यात पाहिलं तर जेव्हा समाजामध्ये असंतोष निर्माण होतो, समाजातील लोकांची अशी भावना होते, समुदायातील लोकांची अशी भावना होते की आपल्यावर अत्याचार होत आहे, आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्यावर जे काही अन्याय अत्याचार होत आहे याला आपण संघटितरित्या सामूहिकरित्या जेव्हा लोक संघटितरित्या याला उत्तर देतात किंवा संघटितरित्या आपली मागणी ही मांडतात तेव्हा त्या ठिकाणी त्याला आपण चळवळ असं म्हणतो. आणि मग आरक्षणाच्या चळवळीच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो की ही आरक्षणाची चळवळ कधी सुरू झाली, आरक्षण चळवळीचा इतिहास किंवा प्रारंभ काय आहे, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की सर्वात सुरुवातीला आरक्षण हे मिळालं पाहिजे, आरक्षण काय असतं, जागा राखीव राहिल्या पाहिजे या संदर्भातला उल्लेख जर तुम्ही पाहिला तर भारतामध्ये महाराष्ट्रातून याला सुरुवात झालेली आहे. आणि महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथामधून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामधून मागणी केलेली आहे. गुलामगिरी ग्रंथातून त्यांनी सांगितलं की जे काही शासनाचे प्रशासनाचे पद आहेत तिथं उच्च पदस्थ कार्यरत आहेत, त्यामुळं ते आमच्यावर अन्याय अत्याचार करतात. अशा उच्च पदावर काही समाजातले इतर समाजातल्या लोकांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे असा सूर किंवा असे विचार मांडण्याचं सर्वप्रथम मांडणी ही महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथातून केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे आपण पाहतो की आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे पुरोगामी विचाराची चळवळची फुले, शाहू, आंबेडकर अशा पद्धतीने प्रवास करणारी. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी, आपण ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो, त्यांनी हा आरक्षणाचा विचार घेतलेला आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये 50% जागा राखीव ठेवण्याचं काम ही राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आरक्षणाची चळवळ किंवा आरक्षणाची सुरुवात अधिकृतरित्या प्रशासनामध्ये ही शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये सुरुवात झाली. कोल्हापूर संस्थानापासून ह्या आरक्षणाला सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते. मग आपल्याला माहीत आहे की प्रशासकीय विभागांमध्ये महसूल असेल, न्यायालयीन विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये मागासवर्गीयांना किंवा जे समाजातले दुर्बल घटक आहेत त्यांना जागा राखीव ठेवण्याचं काम किंवा आरक्षित करण्याचं काम हे शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांच्या राज्यामधून सुरुवातीला झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांनी जेव्हा हे आरक्षण दिलं, महसूल विभागात असेल, वेगवेगळ्या प्रशासकीय नोकरीमध्ये असेल, पण त्याचबरोबर शाहू महाराजांनी कोल्हापूर नगर परिषदेमध्ये सुद्धा राजकीय आरक्षणाला देखील सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. की राजकीय आरक्षण देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. आणि मग आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत की दत्तोबा पवार या चांभार व्यक्तीला त्यांनी त्या नगराचा नगराध्यक्षपद सुद्धा दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मागासवर्गीयांना तुम्ही संधी दिली नाही तर कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या शाळा होत्या ज्याला शासन अनुदान देत होतं, जर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश दिला नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तुम्ही जर प्रवेश दिला नाही, त्यांना योग्य शिक्षण दिलं नाही तर तुमचं अनुदान बंद करण्यात येईल. अशा पद्धतीचं धोरण हे शाहू महाराजांनी आखलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये ही चळवळ सुरू केलेली आपल्याला दिसून येते किंवा आरक्षणाला सुरुवात केलेली दिसून येते. प्रामुख्याने कशासाठी आरक्षण दिलं शाहू महाराजांनी, तर आपल्याला असं लक्षात येतं की आरक्षणाची आवश्यकता काय आहे.
जेव्हा शाहू महाराजांनी हे आरक्षण धोरण राबवू लागले तेव्हा आपल्याला सर्वांना माहीत असेल की ॲडव्होकेट अभयंकर हे शाहू महाराजांवर टीका केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सवर्ण समाजातले जे लोक आहेत, जे वरिष्ठ वर्गातले लोक आहेत, आरक्षण देऊन शाहू महाराज तुम्ही त्यांच्यावर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, अशा पद्धतीची भावना त्यांनी बोलून दाखवली. आणि मग आपल्याला माहीत आहे की दुपारची वेळ होती, ते दोघंही एकाच ठिकाणी होते, ते त्या शाहू महाराजांच्या गाडीमधून जात होते. आणि मग शाहू महाराजांनी सांगितलं की आत्ताची जी दुपारची वेळ होती, अभयंकरांना काही उत्तर न देता त्यांनी घोडा जे सारथी होता त्याला सांगितलं की तुम्ही काय करा की आता हे घोड्याच्या तबेल्याकडे आपलं हे रथ घेऊन चला. आणि दुपारची वेळ होती आणि मग त्यांनी सांगितलं की आज जे काही घोड्याला खुराक खाऊ घालणार आहात तर त्या ठिकाणी सांगितलं की आजचं जे काही खुराक आपण चेने टाकणार आहोत घोड्याला ते एका ठिकाणी टाकायला त्यांनी सांगितले. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की एकदम घोडे सगळे सोडून द्या. तर काय झालं, जे सक्षम घोडे होते त्यांनी सगळं त्यांचा जे काही चारा होता किंवा त्यांचा जे काही आहार होता ते त्यांनी सगळ्यांनी खाऊन घेतलं. आणि जे दुर्बल घोडे होते ते तिथपर्यंत पोहोचू सुद्धा शकले नाही. आणि मग अभयंकरांना उत्तर दिलं शाहू महाराजांनी की आपल्या भारतीय समाजाची, आपल्या संस्थानाची सुद्धा अवस्था अशी आहे की समाजातले जे काही दुर्बल आहेत, जे काही दुर्लक्षित आहेत, जे सक्षम नाही आहेत, अशा लोकांना ही मी सक्षम करण्यासाठी आरक्षण धोरण लागू केलेलं आहे. समाजाचा विकास करायचा असेल, समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल, समाजातली विषमता मोडीत काढायची असेल तर आरक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांचा विकास झाल्याशिवाय आपल्या संस्थानाचा किंवा देशाचा विकास होणार नाही. म्हणून आरक्षणाची चळवळ ही कोल्हापूर संस्थानातून सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीने ही चळवळ पुढे सुरू झाली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून आपल्याला माहित आहे की आरक्षणाच्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात की 1935 आणि 1942 साली ही मागणी झाली की केंद्र आणि राज्याच्या ज्या काही नोकऱ्या आहेत किंवा वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये देखील आरक्षण हे मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आणि मग आपल्या लक्षात येतं की भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कलमांचं लिखाण हे झालेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय राज्यघटनेतील कलम 340 हे आरक्षणाच्या संदर्भातलं असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्यामध्ये राष्ट्रपतींना आपण राज्यघटनेने राष्ट्रपतींना हा अधिकार दिलेला आहे केंद्र व राज्य पातळीवर कशा पद्धतीचे आरक्षणाचं धोरण राबवायचं या संदर्भातली तरतूद या कलमामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग आपण सुरुवातीला जर पाहिलं तर 1983 साली नॅशनल बॅकवर्ड क्लास ॲक्टच्या अंतर्गत आपल्याला माहीत आहे की केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळे आयोग नेमण्याचा अधिकार हा देण्यात आला. आणि 341 कलम हे अनुसूचित जातीसाठी अस्तित्वात आलं आणि कलम 342 हे अनुसूचित जमातीसाठी अस्तित्वात आलं. आणि यामधून त्या संदर्भातल्या तरतुदी ह्या आरक्षणाच्या संदर्भातल्या केलेल्या आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपतींना हा अधिकार आहे की विशिष्ट परिस्थितीमध्ये ते केंद्र आणि राज्य पातळीवरल्या एखाद्या राज्यामध्ये तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्या राज्यपालांशी चर्चा करून ते कोणत्या विशिष्ट वर्गाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असलेला आपल्याला दिसून येतं. की एखाद्या यादीमध्ये नाव समाविष्ट करणं आणि एखाद्या यादीमधलं नाव कमी करणं हा पूर्णतः अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्येच आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण सांगतो की न्याय हे कशाच्या संदर्भातला न्याय पाहिजे तुम्हाला तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या संदर्भामधला, आर्थिक स्थितीच्या संदर्भामधला न्याय मिळवून देण्याचं काम हे राज्यघटनेच्या माध्यमातून आपण तरतुदीतून आपल्याला दिसून येतं. समतेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण उल्लेख करतो की सामाजिक प्रतिष्ठा व प्रगतीची संधी उपलब्ध करून देणं हे आरक्षणाच्यासाठी की आपण जे समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये जी विषमता होती ती जर दूर करायची असेल तर ही आरक्षणाची आवश्यकता आहे. मग ती कोणत्या आरक्षणाची आवश्यकता आहे तर सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय स्थिती सुधारली पाहिजे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची स्थिती सुधारण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता ही आढळून येते. अशा प्रकारची तरतूद असलेली आपल्याला दिसून येते. कलम 16(1)
उपकलम 4 यामध्ये सुद्धा ह्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मागासवर्गीय समूहांच्या संदर्भातली तरतूद आहे, व्यावसायिक समूहांच्या संदर्भातली ही तरतूद आहे की मागासवर्गीय समूहांना कोणत्या प्रकारचं आरक्षण हे मिळालं पाहिजे. त्यानंतर कलम 338 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की एससी आणि एसटी अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षण असेल त्या संदर्भातला अधिकार हा संसदेला दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग संसदेने काय केलेलं आहे तर 2 आयोगाची स्थापना ही करण्यात आली आणि त्यामध्ये 2 आयोग राष्ट्रीय पातळीवर नेमण्यात आले. अनुसूचित जमातीसाठीचा राष्ट्रीय पातळीवरला आयोग, अनुसूचित जातीसाठीचा राष्ट्रीय पातळीवरले आयोग हे नेमण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोग नेमण्याची तरतूद सुद्धा ही कलम 338 नुसार ही आपल्याला करता येते अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीत आरक्षणाच्या टक्केवारीबद्दल जर आपण पाहिलं तर सातत्याने आता जी स्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण दिलं पाहिजे यावर सगळ्या प्रकारचं वाद किंवा यावर न्यायालयीन प्रविष्ट ही सगळी प्रकरणं पुढे येताना आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण काय आहे तर घटनेमध्ये मूळ तरतूद काय आहे तर घटनेमध्ये मूळ तरतूद अशी आहे की आरक्षण हे 49.5 50% पुढे आरक्षण जाता कामा नये अशा प्रकारची तरतूद ही घटनेमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं की एससी साठी 15%, एसटी साठी 7.5% आणि ओबीसीसाठी 27% अशा पद्धतीची ही तरतूद ही करण्यात आलेली आहे. आता त्याची वेगवेगळी कारणं आहेत. अपवादात्मक आपण जर पाहिलं तर आरक्षणाच्या संदर्भाने जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की तामिळनाडूमध्ये हे 69% प्रमाण आहे. ते पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 52% आहे, मध्य प्रदेशमध्ये 50% आहे. याचाही आढावा पुढे आपण घेणार आहोत. परंतु एकंदरीत जर हे तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारची आरक्षणाची टक्केवारी किंवा आरक्षणाची स्थिती किंवा या प्रमाणामध्ये आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची तरतूद ही घटनेमध्ये असलेली किंवा या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये आयोग नेमणं त्यासाठीचं आपण पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारने जेव्हा हे 50% किंवा 52% या संदर्भामध्ये सुरू झालं तेव्हा या ठिकाणी न्यायालयीन प्रकरणं सुरू झाली. आणि आता सगळ्यांना परिचित असेल की इंदिरा सहानी प्रकरण सातत्याने म्हटलं जातं. तर हे प्रकरण काय आहे तर जेव्हा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा पद्धतीने 50% जास्त आरक्षण देण्यात येऊ लागलं तेव्हा हे इंदिरा सहानी प्रकरण हे असलेलं आपल्याला दिसून येतं की त्यांनी न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू झालं आणि 9 न्यायाधीशांचं कोर्ट किंवा 9 न्यायाधीशांचं हे कोर्ट होतं आणि त्यामध्ये 6 न्यायाधीशांनी 6 विरुद्ध 3 असा निकाल दिलेला होता की 6 न्यायाधीशांनी सांगितलं की 50% जास्त आरक्षणाची तरतूद असता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हेच अपेक्षित होतं की 50% अधिकचं आरक्षण हे कोणत्याही राज्यामध्ये देता कामा नये कारण आरक्षणाचं प्रमाण हे 50% कमीच असलं पाहिजे. आणि मग एकंदरीत ही सगळी परिस्थितीचा आढावा आपण घेतो तेव्हा असं लक्षात येतं की वेगवेगळ्या 14 मे 1954ला मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातींच्या संदर्भामध्ये आरक्षणाची तरतुदी ह्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या ह्या तरतुदी आपल्याला असलेल्या दिसून येतात. मागास आयोगाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मागास आयोगाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर मागास आयोगाला काही अधिकार आहेत का. राज्यामध्ये जे काही आपण पाहिलं की आता आरक्षण चळवळी झाल्या आणि त्याला परत न्यायालयामध्ये चॅलेंज देण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की परस्पर आपण निर्णय घेऊ शकत नाहीत तर मागासवर्गीय आयोगाकडून ह्या शिफारशी आल्या पाहिजे आणि त्याच माध्यमातून ह्या वेगवेगळ्या जातींसाठीचे आरक्षणाची शिफारस हे मागासवर्गीय आयोग राज्य आणि केंद्राकडे करू शकतं आणि त्या शिफारशी स्वीकारण्याचं काम हे केंद्र आणि राज्य करत असतं आणि हा त्यांना अधिकार आहे. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं की 16/4 नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्येही ही स्थापना करण्यात आली. राज्य मागासवर्गीय आयोग 2005 नुसार ओबीसी, एसबीसी, एनटी, व्हीजेएनटी यांना कोणत्या जाती घ्यायच्या कोणत्या जाती घ्यायच्या नाही या संदर्भातला आढावा ह्या आयोगाने घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहतो की जी
महाराष्ट्रामध्ये आरक्षण जी देशामध्ये आरक्षण मिळालं ओबीसींना ते सगळ्यात महत्त्वाचा होता तो मंडल आयोग. मंडल आयोगाचा जर आढावा आपण घेतला तर 1978ला BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली हा मंडल आयोग स्थापन करण्यात आला. आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर असं लक्षात आलं की मंडल आयोगाने 1980ला आपला अहवाल हा राष्ट्रपतींना सादर केला आणि त्यांच्या शिफारशी करण्यात आल्या की कोणत्या प्रकारे किती प्रमाणामध्ये कोणत्या जाती जमातींचा त्यामध्ये समावेश करायचा. आणि मग 13 ऑगस्ट 1990 रोजी ही घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या माध्यमातून ह्या मंडल आयोगाच्या शिफारशी ह्या आल्या आणि मग मंडल आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे अभ्यास झाला आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या निकष लावून त्या ठिकाणी नवीन नवीन जातींचा समावेश जर तुम्हाला करायचा असेल तर त्याला निकष काय असले पाहिजे, त्याला गुण किती दिले पाहिजे, त्यांचे विभाग कसे केले पाहिजे, या सर्वांचा आधार हा मंडल आयोगामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण हे केलेलं दिसतं. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकष कशा पद्धतीने तपासले पाहिजे की एखाद्या जातीला आपल्याला जर मागास ठरवायचं असेल, एखाद्या ती जात मागास आहे का नाही ती ठरवायची असेल तर त्या संदर्भातले 11 गुण 22 गुणांचे गुणची विभागणी करून त्यापैकी कमीत कमी 11 गुण तरी त्या जातीला पडले पाहिजे तरच ती जात ही मागास असेल किंवा तो समाज मागास म्हणून आपल्याला गृहीत धरता येईल. तर अशा पद्धतीने मंडल आयोगातल्या तरतुदी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. त्यानंतर आपण पाहिलं की आरक्षणाच्या संदर्भातल्या ह्या चळवळीचा विचार करतो किंवा आरक्षणासंबंधीची ही सगळ्या आपल्या तरतुदी आपण पाहिल्या. मंडल आयोग असेल, राज्यघटना असेल, वेगवेगळे आयोग असतील, वेगवेगळे निकाल असतील, याचा आढावा आपण या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे. आता आरक्षणाच्या ह्या चळवळी कशा निर्माण झाल्या भारतामध्ये तर आपल्या असं लक्षात येतं की 2 प्रकारच्या चळवळी झालेल्या आहेत. एक प्रकारच्या चळवळी आरक्षणाची मागणी करणाऱ्या चळवळी झालेल्या आहेत आणि जे मागणी करतायत त्याला विरोध करणाऱ्या काही चळवळी झालेल्या आहेत. की आपण त्यांना विरोध करणं, कोणत्या समाजाने आपण आरक्षण मागितलं पाहिजे, आपण मागास आहोत, आम्ही मागास आहोत किंवा आम्ही मागासाचे निकष पूर्ण करतो म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या मागणी करणाऱ्या काही चळवळी झाल्या. आणि काही चळवळी ह्या मात्र त्याला विरोध करणाऱ्या चळवळी झालेल्या आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये आपण पाहिलं की मागे अनेक जाती समूह आहेत. मागच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती होती की मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही विषमता भारतीय समाजामध्ये निर्माण झालेली आहे. अनेक जाती धर्म आहेत. आणि मग मागच्या काळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावर आरक्षणाच्या मागण्या सुरू झाल्या. मराठा समाज असेल, वेगवेगळे चांभार समाज असेल, धनगर समाज असेल, प्रत्येक जाती समूह आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. मग ज्या जातीला आरक्षण आहे त्या जातीला दुसऱ्या प्रवर्गामध्ये आरक्षण पाहिजे होतं. आणि मग सहज मी एक दिवशी आपण पाहतो की आपण समाजशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळं मी सहज गल्लीमधून येत होतो, चांभाराच्या तिथं थांबलो, ते पॉलिश करत होता आणि त्यांनी समोरून एक गाडी गेली, त्या गाडीच्या संदर्भाने त्या गाडीला एक गुलाबी अशा प्रकारचा झेंडा होता. तर तो सहज बोलला, तो सामान्य माणूस मला म्हणला की सर हा तर आमच्या जातीचा झेंडा आहे, हा रंगाचा झेंडा, आमची जात, आमच्या जातीचा हा झेंडा आहे, हे दुसरेच लोक घेऊन चाललेत, हे झेंडा लावून चालले. म्हणजे काय झालं तर मी त्याला म्हणलो की एवढ्या जाती झाल्या, एवढे मोर्चे निघू लागले की रंगाचे म्हणजे झेंड्यांचे रंग सुद्धा कमी पडू लागले. अशा प्रकारची परिस्थिती मागच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. आणि मग प्रत्येक समूह प्रत्येकाला वाटू लागलं की मी मागास आहे, आम्ही मागास आहोत, आम्हाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे. आमच्यातली विषमता कमी करायची असेल तर फक्त आता आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही, आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे, आरक्षणाची संधी आम्हाला उपलब्ध झाली पाहिजे असं प्रत्येक समूहांना वाटू लागलं. आणि मग आपण पाहतो की सामूहिकरित्या ह्या समाजाच्या संदर्भाने वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येऊ लागलेल्या आपल्याला भारतीय समाजामधून दिसून आल्या. आणि मग आपण पाहिलं की शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सर्वच दृष्टीने आम्ही कसे मागास आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि मग त्यासाठी आम्हाला जर पुढे जायचं असेल, आमच्यातली विषमता कमी करायची असेल तर आता एकमेव पर्याय म्हणजे फक्त आरक्षण आहे, अशा प्रकारची धारणा सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. आणि मग त्या जाती समूहांकडून अशा पद्धतीने आरक्षणाच्या मागण्या ह्या भारतीय समाजामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काय झालं तर आपण पाहतो
की भारतीय समाजामध्ये हे जे काही आरक्षणाच्या मागण्या झाल्या त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सुरुवातीला आपण पाहिलं असेल की राजस्थानचं उदाहरण तुम्हाला देत आहे की राजस्थानमध्ये काय झालेलं दिसून आलं तर राजस्थानमध्ये गुजर समाजांनी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचं आंदोलन केलेलं आपल्याला दिसून येतं की गुजरांनी हे आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे. केंद्राकडे त्यांनी मागणी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एस.टी. समुदायामध्ये किंवा आदिवासी जमात, आमची गुजर जमात ही आदिवासी जमात आहे आणि मग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की रेल्वे रोको असेल, रेल्वेचं आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हिंसक वळण लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकंदरीत जर काय लक्षात आलं तर ह्या गुजर समाजामध्ये आरक्षणाची मागणी ही तीव्र झाली आणि त्यांची चळवळ, गुजर समाजाची ही आरक्षणाची चळवळ ही उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि मग यामागे काय हेतू होता तर त्यांनी ही मनाने चळवळ केलेली आहे का तर कुठेतरी राजकीय हेतू असलेला दिसून येतो की राजकीय पक्षांचा आता अजेंडा झालेला आहे की आता प्रत्येक राजकीय पक्ष असं सांगू लागलेला आहे की ठीक आहे, आम्ही सत्तेत आलो की तुमच्या जातीला आम्ही आरक्षण देऊ, तुम्ही व्हीजेएनटीत असाल तुम्हाला एस.टी.मध्ये टाकू, जे कुठेच नाहीत त्यांना ओबीसीमध्ये टाकू, त्यांना वेगळं आरक्षण देऊ, 5% आरक्षण देऊ, 16% आरक्षण देऊ. अशा पद्धतीच्या आरक्षणाच्या भूमिका ही राजकीय पक्षांची होती. म्हणूनच राजस्थानमध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा त्या सरकारने सत्तेवर येण्याच्या अगोदर गुजर समाजाला असं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला जे काही आरक्षण आहे तुम्हाला आदिवासी समाजामध्ये आदिवासी समुदाय म्हणून आम्ही तुमच्या समाजाला घोषित करू आणि तुम्हाला एस.टी.साठी असलेलं राखीव जागा ह्या तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ. म्हणून अशा पद्धतीच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, आम्हाला आदिवासी समाजामध्ये टाकण्यात यावं म्हणून यांनी गुजर समाजाने मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे या आंदोलनाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर चळवळी झाल्या, हिंसक वळणं लागली आणि हे केंद्र सरकारकडे की आता एस.टी.मध्ये टाकण्याचा अधिकार काय आहे तर ते केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारने त्यांच्याकडे सकारात्मक शिफारस करायची आहे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने त्याला ते आरक्षण द्यायचं आहे. अशा प्रकारच्या प्रक्रियेतून त्यांना जावं लागेल. पण या ठिकाणी त्यांना आरक्षण मिळालं नाही. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की एकाला आरक्षण पाहिजे आणि दुसरा मात्र आमच्यातला हिस्सा कमी होतो की काय, आमच्यातला हिस्सा कमी होऊ नये म्हणून त्याला प्रतिकार करणाऱ्या चळवळी ह्या उभ्या राहिलेल्या आहेत. की मग त्या ठिकाणी मीना जमात जी होती राजस्थानमधली, जी मीना जमात आहे ती अगोदरच आदिवासी जमात आहे. या मीना जमातीने त्याला विरोध केला की तुम्ही आरक्षण देणार नाही, त्यांना एस.टीमध्ये सामावून घेऊ नका. गुजर समाजाला विरोध त्यांनी केलेला दिसून येतो. आणि मग जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते की एक समाज आम्हाला आरक्षण द्या म्हणून म्हणतो परंतु दुसरा समाज मात्र त्या ठिकाणी त्याला विरोध करतो, अशा पद्धतीच्या चळवळी ह्या राजस्थानमध्ये गुजर समाजाची सध्याकालीन परिस्थितीमध्ये ह्या चळवळ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर गोवारी समाजाची सुद्धा चळवळ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की गोवारी अनुसूचित जमातीमध्ये गोवारी समाजाला समाविष्ट करावं अशा पद्धतीची मागणी ही गोवारी समाजाची होती. आणि मग त्या ठिकाणी गोवारी समाज हा मोठ्या प्रमाणावर राज्य विधिमंडळावर आपल्या नागपूरला त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. आणि मग मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आणि मग त्यांनी गुजर समाजाने त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एस.टी. समुदायामध्ये टाकलं पाहिजे, एस.टीमध्ये समाविष्ट करा, अशा पद्धतीची मागणी ही त्यांची होती. आणि मग त्यांना मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं, मोर्चा काढला त्यांनी, राज्य विधिमंडळावर मोठा मोर्चा काढला. आणि आपल्याला माहीत आहे की मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि मग तो मोर्चा रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 114 जवळपास लोकांची हत्या त्या ठिकाणी झाली. अशा पद्धतीची हत्याकांड म्हणून, गोवारी हत्याकांड म्हणून ते प्रचलित आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एका समूहामधून दुसऱ्या समूहामध्ये किंवा आपल्या समुदायाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची धारणा ही त्यांची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर माना जमातीच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला सांगता येईल की माना जमातीचं सुद्धा आंदोलन झालेलं आहे की त्यांना सुद्धा गोंड माना म्हणून समाविष्ट करा, गोंडांमध्ये समाविष्ट करा, एस.टीमध्ये समाविष्ट करा, अशा पद्धतीचं हेही आंदोलन किंवा ही चळवळ माना जमातीने आरक्षणासाठीची ही चळवळ केलेली आपल्याला दिसून येते.
त्यानंतर कोष्टी जातीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. कोष्टी जमातीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलनं किंवा चळवळी ह्या उभारलेल्या आपल्याला दिसून येतात. मुस्लिम अल्पसंख्याकांनी सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भातला आढावा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने मराठा आता आपण पाहिलं की ह्या सगळ्या चळवळींचा आपण आढावा घेतला, परंतु या चळवळीबरोबरच जशा ह्या आरक्षणाच्या चळवळी झाल्या तशीच महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाची मागणी किंवा मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाची मागणी ही केलेली दिसून येते. आणि मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ तुम्ही जे माझ्या मागे जे तुम्हाला पोस्टर दिसत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची 54 मोर्चे काढण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करण्यात आली. तर ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीच्या संदर्भातला जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपल्याला काही बाबींचा उल्लेख या ठिकाणी निश्चित करावा लागेल की मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ ही 1981ला जवळपास सुरुवात झालेली आहे. ह्या चळवळीला किंवा ह्या संघर्षाला सुरुवात झाली. पहिले माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी ह्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ केलेला दिसून येतो किंवा मागणी त्यांनी केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 11 मागण्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं एक मोठा मोर्चा काढण्यात आला. पहिला मोर्चा 22 मार्च 1982ला त्यांनी मोठा मोर्चा काढला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अशा पद्धतीची मागण्या वेगवेगळ्या 11 मागण्या मराठा समाजाच्या संदर्भामध्ये केल्या. परंतु तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे होते, परंतु नंतर त्यांचं सरकार गेलं आणि नंतर मात्र अण्णासाहेब पाटील यांनी मात्र स्वतःला आता मी समाजाला काय उत्तर देऊ, माझ्या मोर्चासाठी एवढे लोक आले होते, जर माझ्या मागण्या मान्य होत नसतील तर मला जीवन जगण्याचा अधिकार नाही. आणि मग त्यांनी स्वतः गोळ्या डोक्यामध्ये घालून किंवा स्वतः आत्महत्या केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठीचं हे आंदोलन उभं करणं, ही चळवळ उभी करण्याला सुरुवात ही 1982 पासून झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग त्या अहवालानंतर या मागणी रेटू लागली, मागणी दबाव वाढू लागला शासनावर आणि मग शासनाने असं ठरवलं की ठीक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्यांनी न्यायाधीश खत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि खत्री आयोगाने 2000 साली त्यांनी एक अहवाल सादर केला की खत्री आयोगाने हा अहवाल सादर केला 2000 साली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणबी मराठा, आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये आपण जेव्हा जातो की तिकडे कुणबी मराठा आहेत, त्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे. परंतु मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथल्या मराठ्यांना मात्र हे अशा पद्धतीचं आरक्षण उपलब्ध नाही. आणि म्हणून या आयोगाने काय केलं तर आयोगाने मोठ्या प्रमाणावर आपल्या लक्षात येतं की हे जे काही आयोग झाला त्यामध्ये त्यांनी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ज्यांच्या मागे पुढे अशा पद्धतीची नावं आहेत त्यांनी काय करावं तर त्यांनी सांगितलं की कुणबीमध्ये यांना समाविष्ट करावं की जे मराठवाड्यात असतील किंवा कुठेही असतील ज्यांनी त्यांच्या मागे लिहिलेलं आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी त्यांना मात्र ओबीसीमध्ये समावेश करावा. परंतु या अहवालामध्ये कुठेही मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा पद्धतीचा उल्लेख किंवा अशा पद्धतीची शिफारस त्यांनी केली नाही. आणि म्हणून एक नवा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला की जे मराठा होते ज्यांच्या मागे पुढे कुठेही कुणबी लिहिलेलं नाही, मग त्यांना आरक्षण द्यायचं का नाही, त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्येही प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणावर हा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा दबाव किंवा यासाठीचे निवेदनं ही सगळ्या शासनाकडे प्रशासनाकडे सुरू झाली. आणि परंतु त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळावं का नाही यासाठी परत शासनाने एक आयोग नेमला, तो होता बापट आयोग. आणि बापट आयोगाने न्यायाधीश R.M. बापट यांचा आयोग हा नेमण्यात आला, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला. आणि 2008 साली त्यांनी ह्या आयोगाने शासनाला आपला अहवाल सादर केला आणि हा अहवाल पूर्णतः नकारात्मक होता की त्यांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आहे, मराठे हे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या हे मागास नाही आहेत, म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची आवश्यकता नाही अशा प्रकारचा न्यायाधीश बापट यांनी आपला अहवाल नकारात्मक सादर केला. आणि इथे मात्र मराठा समाजामधील जे काही लोक होते त्यांच्यामध्ये क्रांतिकार म्हणजे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की चळवळी कधी उभ्या होतात, चळवळी कधी प्रखर होतात की जेव्हा आपल्याला वाटतं की आमच्या हक्काचं आहे, आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्यावर कोणीतरी अन्याय
अन्याय करतोय, अत्याचार करतोय. आणि मग असंच मराठा समाजाला वाटलं की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला हा आरक्षण मिळत नाही आहे, आमच्यावर अन्याय होतो, आम्ही सामाजिक विषमतेमध्ये आहोत. आणि मग आपल्याला इथं सगळ्याला सांगता येईल की समाजाची स्थिती जी आपण सांगतो की आपण समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत की चक्राकार परिवर्तन असतं, की कोणी आपल्या पार्सनने सांगितलेले की समाजामध्ये चक्राकार परिवर्तन होत असतं, की आज जो वरिष्ठ आहे म्हणजे अशा पद्धतीने चक्राकार बदल हा होत असतो. समाजाची स्थिती एखाद्या समाज कधी काळी हा सदन असेल, परंतु तो समाज कायमस्वरूपी सदन राहणार नाही. चक्राकार परिवर्तन आपल्याला दिसून येतं. मग त्या चक्राकार परिवर्तनामधून आपल्याला सांगता येईल की मग मराठा समाजामधली जी काही दुर्बल सामाजिक विषमता आहे, जी सामाजिक विषमता निर्माण झाली होती, मराठा समाजाच्या तरुणांना, मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटावं लागलं की त्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मराठा संघटना स्थापन झाल्या आणि ह्या संघटना मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग तत्कालीन मराठा समाजाची संघटनेची आंदोलनं सुरू झाली. वेगवेगळ्या संघटना आहेत. आपल्याला माहीत आहे की मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, अशा अनेक मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या आक्रमक झाल्या. त्यांनी आंदोलनं सुरू केली. आणि मग तत्कालीन सरकारने एक निर्णय घेतला की 2009 साली जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं, त्यांनी एक निर्णय घेतला की नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली 21 मार्च 2013ला. आणि मग ह्या आघाडी सरकारने, या समितीने जे काही शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला आहे अशा पद्धतीची एक शिफारस त्या समितीच्या माध्यमातून करण्यात आली. आणि त्या समितीची असलेली जी काही शिफारस होती ती स्वीकारून आपल्याला माहीत आहे की पुढे 25 जून 2014 रोजी आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळासमोर हा विषय आला आणि मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली. आणि मग पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री असताना ही घोषणा करण्यात आली की मराठा समाजाला 16% आरक्षण हे नोकरी व्यवसायामध्ये आणि देण्याची घोषणा ही त्यावेळेस करण्यात आली. आणि मुस्लिम समाजाला देखील 4% आरक्षण देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. याला आधार होता का? तर याला आधार होता तो 9 जुलै 2014 रोजी जी राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आली होती 15/4, 15/5, 16/4 यानुसार यांना एक वेगळा वर्ग तयार करण्यात आला. SC-BC आपण म्हणतो त्याला की स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं आपण त्याला म्हणतो. आणि अशा पद्धतीचा एक प्रवर्ग तयार करण्यात आला घटनेचा आधार घेऊन 9 जुलै 1914ला. आणि स्वतंत्र आरक्षणाची तरतूद ही करण्यात आली. मग या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की जेव्हा अशा पद्धतीचं आरक्षण दिले जातात तेव्हा आता आपण न्याय प्रविष्ट प्रकरणं होताना आपल्याला सगळीकडेच आढळून येत आहेत. आणि मग त्यामध्ये ॲडव्होकेट राकेश राठोड यांनी कलम 16 अनुसार जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. आणि त्याला या हायकोर्टामध्ये आपण पाहिलं तर ह्या न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. आणि मग त्यामध्ये हे जे काही सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जी काही बंधनं होती ती हायकोर्टामधून आपण पाहिलं की यानंतर काही दिवस ही केस चालली आणि त्यानंतर असलेली बंधनं ही उठवण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. परंतु हायकोर्टाने त्यावेळेस सांगितलं की तुम्ही जे काही आरक्षण दिलेलं आहे हे समितीचा आधार न घेता तुम्ही आयोग नेमला पाहिजे. आणि मग हे आयोग कोणता आयोग नेमायचा तर राज्य मागासवर्गीय आयोगाकडून तुम्ही शिफारस घेतली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला हे आरक्षण देता येणार नाही. आणि मग परत आपल्याला माहीत आहे की मागासवर्गीय आयोग MG गायकवाड, न्यायाधीश MG गायकवाड यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली. आणि 15 नोव्हेंबर 2018 रोजी या समितीने अहवाल सादर केला. आणि त्यानंतर हे जे काही न्यायालयीन प्रकरण होतं त्यामध्ये वेगवेगळ्या शिफारसी केल्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा पद्धतीची आयोगाची शिफारस ही पुढे आली. आणि मग आपण पाहतो की एकंदरीत
हे मागासले पण न्यायालयाने मान्य केलं आणि त्याप्रमाणे मुंबई न्यायालयाने हे जे काही प्रमाण दिलं होतं, आपण शासनाने जे प्रमाण दिलं होतं, त्यांनी 27 जून रोजी हा निकाल जाहीर केला आणि मग त्यामध्ये सांगितलं की जे काही 16% होतं ते 13%वर नोकरीमध्ये आरक्षण आणलं आणि शिक्षणातलं आरक्षण हे 12%वर आणलं आणि मग राज्याचा अधिकार आहे आरक्षण देण्याचा. मागासवर्गीय आयोगाने ती शिफारस करायची आणि ते राज्याने ते दिलं पाहिजे, तर ते राज्याने स्वीकारलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांना ती संधी किंवा तशा पद्धतीचा निकाल आला. परंतु पुढे काय झालं तर परत यालासुद्धा हे जे काही आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही व्यक्तींनी परत त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिका ॲडव्होकेट जयश्री पाटील आहेत यांनी ही याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि मग मात्र जे काही आरक्षणाचं प्रमाण होतं, आता मी तुम्हाला सांगितलं की इंदिरा साहानी या प्रकरणाचा आधार घेत त्यांनी त्या ठिकाणी आपली केस मांडली की 50%पेक्षा अधिकचं आरक्षण हे राज्यांना देता येणार नाही आणि म्हणून या आधारे आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं प्रकरण आहे आणि स्थगिती ती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आपल्याला दिसून येते. तर एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर हे अशा पद्धतीच्या ह्या चळवळी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामधून झालेल्या दिसून येत आहेत. आणि मग आज आपण पाहतो की धनगर समाजाची चळवळ असेल, त्यांनीसुद्धा अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला समाविष्ट करा म्हणून अशा पद्धतीची वेगवेगळी आंदोलनं केलेली दिसून येतात. वेगवेगळ्या आरक्षणाच्या चळवळी ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर सर्व स्तरामधून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या सध्याकालीन परिस्थितीमध्ये ह्या वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. आपण आरक्षणाच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल, समाजातली ही विषमता दूर करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता ही आपल्याला दिसून येते. मग वेगवेगळे घटक असतील, आपण हे जाती समुदायानुसार आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या पाहिल्या. या ठिकाणी ह्या समाजशास्त्राच्या विभाग प्रमुख आहेत, महिला आहेत. आपण पाहिलं तर महिलांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा महाराष्ट्रामधून अनेक चळवळी झाल्या. महाराष्ट्रामधून नोकरीमध्ये महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, अपंगांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची ही स्थिती काय आहे याचाही तुम्ही जर आढावा घेतला तर मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सुद्धा आरक्षणाच्या तरतुदी करण्यात आल्या, परंतु त्या प्रमाणामध्ये त्या जागा भरण्यात येत नाही आहेत, तेवढं आरक्षण भरल्या जात नाही आहे, हेही एक विषय समोर आलेला आपल्याला दिसून येतो. असे अनेक विषय आरक्षणाच्या संदर्भामध्ये असलेले दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक चळवळी आज उभ्या राहिलेल्या दिसून येत आहेत. मुस्लिम अल्पसंख्याकांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा ह्या चळवळ त्यांनी सुद्धा चळवळ उभी केलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर मला असं लक्षात येतं की समाजामध्ये आज राजकीय स्वरूपामध्ये किंवा राजकीय अजेंडा घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणावर ही जी काही चळवळी उभ्या राहत आहेत, मोठ्या प्रमाणावर आंदोलनं उभी राहत आहेत, याला कुठंतरी राजकीय गंध लागलेला आहे की काय असंही वाटू लागतं. आणि मग एकंदरीत जे खरोखरच विषमतेमध्ये, जे खरोखरच सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, जर तुम्ही आयोग नेमता, आयोगाच्या त्या शिफारशी असतील तर कायदेशीररित्या जे काही त्याचे मार्ग आहेत कायदेशीररित्या आपण अवलंबून त्या समाजाला आरक्षण ही मिळालं पाहिजे, त्या समाजाला आरक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचं मत मला वाटतं. आणि एकंदरीत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी विषमता आहे ती दूर करण्यासाठी निश्चितपणे शाहू महाराजांची जी संकल्पना होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती की आरक्षणाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये समता प्रस्थापित करू शकू, जी विषमता आहे ती दूर करू शकू, अशा पद्धतीचा जो विचार होता तो निश्चितपणे मला वाटतं की तो विचार उपयुक्त होता, आजही उपयुक्त आहे. फक्त आज आपण पाहतो की जे काही निर्णय होत आहेत त्याला कायदेशीर आधार देऊन ते निर्णय व्हायला पाहिजे, त्या समुदायांना आरक्षण मिळायला पाहिजे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण या महाविद्यालयाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पगडे सर असतील, या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख साधना बुरुडे मॅडम, डॉक्टर साधना बुरुडे मॅडम असतील, पांचाळ सर असतील, या सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही हे विचारायचं असेल तर निश्चितपणे विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करू. धन्यवाद.
हॅलो सर, धन्यवाद. आपण एकूण भारतीय समाज आरक्षण चळवळ आणि सध्या स्थिती या आरक्षणाच्या